नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहेत तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं फोर्ड अमेस्टर ऑटोमॅटिकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आता बघतोय मागच्या 3 ते 4 वर्षापासून भारतात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं जी सगळं सेक्शन मित्रांनो, त्याच्यात सगळ्यात जास्त इमर्ज झालेलं सेक्शन म्हणजे तुमचं इलेक्ट्रिक व्हेकलचं सेगमेंट. आणि याच्यातच खूप साऱ्या फोर व्हीलर कंपनीज त्यांच्या वेगवेगळ्या इलेक्ट्रिक कार्स तुम्हाला इंट्रोड्यूस करतात मार्केटमध्ये. आणि या उलट भारतात आजही इलेक्ट्रिक बाईक्स तुम्हाला खूप कमी बघायला भेटतात. प्रॉपर इलेक्ट्रिक बाईक्स खूप कमी बघायला भेटतात. आणि याच्यात मित्रांनो मागच्या 3 ते 4 वर्षापासून आपल्या सगळ्यांना इलेक्ट्रिक बाईक्स प्रोव्हाइड करणारी कंपनी, इंट्रोड्यूस करणारी कंपनी म्हणजे तुमची रिव्होल्ट. आपण म्हणू शकतो की रिव्होल्ट ही पहिली बाईक आहे जी की तुम्हाला भारतात इलेक्ट्रिक बाईक्स प्रोव्हाइड करते. आणि त्याच्यातच ह्यावेळेस 2023मध्ये रिव्होल्ट इंट्रोड्यूस केली त्यांची RV400. याच्यात तुम्ही खूप सारे अपडेट्स आपल्याला भेटत आहे मित्रांनो. फीचर्स खूप सारे ॲड ऑन झालेत. सगळी डिटेल माहिती आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जर चॅनल नवे असाल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करून द्या, बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करून द्या आणि व्हिडिओ पूर्ण. जर आता आपण बोललो फ्रंटबद्दल बाईकच्या, तर फ्रंटमध्ये तुम्हाला मित्रांनो खूप एनर्जेटिक आणि स्पोर्टी लुक तुम्हाला भेटतो बाईकमध्ये. तुम्ही बघू शकता ते तुम्हाला रिव्होल्टची बॅजिंग तुम्हाला भेटते, खाली लोगो भेटतो, तुम्हाला DRLs भेटतात. हे तुमचे दोघी LED लाईट्स आहे तुम्हाला. आणि जसं तुम्हाला फोर व्हीलरमध्ये चाबी भेटते किंवा की भेटते तशीच तुम्हाला की भेटणार आहे रिव्होल्ट यूज करताना. याच्यावर तुम्ही गाडी ऑन ऑफ करू शकतात. त्याच्यानंतर हे लॉक अनलॉकसाठी हे बटन्स आहे तुमचे, म्हणजे जे की सगळे फंक्शनॅलिटीज आहे तुम्ही नॉर्मल फंक्शनॅलिटी म्हणतो ते सगळे आपण इथून कीवरनं आपण ऑपरेट करू शकतो. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं मडगार्ड भेटतो मित्रांनो. तुम्हाला USD फॉक्स सस्पेन्शन्स तुम्हाला इथं भेटतात. खाली तुम्हाला 90/80 इंचेस तुम्हाला टायर भेटतात आणि 70 इंचेस तुमचं टायर सेक्शन आहे. 230 mm ची तुमची डिस्क प्लेट भेटते मित्रांनो तुम्हाला, जेणेकरून एक इलेक्ट्रिक बाईक आहे आणि त्याच्यात तुम्हाला USD फॉक्स सस्पेन्शन्स, तुम्हाला डिस्प्ले भेटणं आणि MRFचे टायर्स भेटणं हे खूप चांगली गोष्ट होऊन जाते. जे तुमचे ब्रेकिंग कॅलिबर्स आहे, ॲडविक कंपनीचे तुमचे ब्रेकिंग कॅलिबर्स आहे मित्रांनो, जे की तुमचे चांगले ब्रेकिंग कॅलिबर्स मानले जातात टू व्हीलर सेक्शन्समध्ये. तर मित्रांनो, ही झालं तुमचं फ्रंट सेक्शन. आणि आता जर आपण पाहिलं साईड प्रोफाईलला, जी की साईड प्रोफाईल आहे आपलं रिव्होल्ट RV400चं, जर तुम्ही बघत असणार साईड प्रोफाईल तुम्हाला स्पोर्टी लुक तुम्हाला भेटतो मित्रांनो, जे की रिलेट करण्यात आलं कुठली एक बाईक तर ड्यूक 250 जी आहे त्यासोबत तुम्ही नक्की हिला रिलेट करू शकता. साईड प्रोफाईलमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला भेटते इथं बॅजिंग, रिव्होल्टची बॅजिंग, त्याखाली तुम्हाला रिव्होल्टचा लोगो, RV400ची बॅजिंग. आणि मित्रांनो, तुमची जी बॅटरी आहे गाडीची ती तुम्हाला याच्या खाली भेटते. म्हणजे तुम्ही म्हणू शकता एक सेंट्रल पोझिशनला बॅटरी आहे, त्यामुळे जेव्हा गाडी तुम्ही राईड करतात, गाडी तुम्हाला राईड करताना प्रॉब्लेम येत नाही. वेट डिस्ट्रीब्युशन खूप चांगलं झालं आहे रिव्होल्टमध्ये. त्याच्यानंतर पूर्ण कवरिंग तुम्हाला भेटते, बॅटरीच्या पोर्शनला पूर्ण कवरिंग तुम्हाला राहते. त्याच्यानंतर जे की तुमचं सस्पेन्शन आहे ॲडजस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन तुम्हाला भेटतं मित्रांनो. पुढे आम्ही सांगितलं तुम्हाला अपसाईड डाऊन फ्रंट शॉक सस्पेन्शन आहे, त्यानंतर रिअर साईडला तुम्हाला मोनोशॉक सस्पेन्शन आहे. एक चांगली गोष्ट होऊन जाते इलेक्ट्रिक बाईकमध्ये, ह्या गोष्टी असणं तुम्हाला खूप चांगली गोष्ट राहते मित्रांनो, ॲड ऑन म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर जे की तुम्ही बघितलं साईड प्रोफाईल, फूट पॅडल्स तुम्हाला प्रॉपर पोझिशन्सवर आहे. सीटची हाईट म्हणू शकता तुम्ही रायडिंगसाठी, पिलियनसाठी खूप चांगली तुम्हाला सिटिंग पोझिशन्स भेटणार आहे. आणि जर याच्यानंतर बोललो आपण जे इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर आहे बाईकचं, इन्स्ट्रुमेंटल क्लस्टरमध्ये तुमची जी डिस्प्ले मित्रांनो, त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला अवेलेबल राहते. तुमचे किलोमीटर काय स्पीड आहे तुमचा बाईकचा, त्याच्यानंतर तुमचे किलोमीटर व्हेकल वगैरे सगळे, म्हणजे मोड कुठल्या मोडमध्ये 3 मोड्स तुम्हाला याच्यात भेटतात, इको, नॉर्मल आणि तुमचं स्पोर्ट्स मोड. 3 मोडची तुम्हाला इथं माहिती भेटून जाते मित्रांनो. किती किलोमीटर तुमची गाडी रन होईल, की ह्या जी की तुमची बॅटरी पर्सेंटेज आता तुम्हाला इकडे बॅटरी पर्सेंटेज आहे, या पर्सेंटेजमध्ये किती किलोमीटर तुमची बॅटरी रन होईल ही सगळी माहिती तुम्हाला इथं भेटून जाते मित्रांनो. त्यामुळे एक डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल तुमचं जे इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं बटनची पोझिशनिंग, बटनच्या पोझिशनिंग्समध्ये मित्रांनो तुम्ही सगळ्यात पहिले सांगण्यात आलं तुमचं हे बटन, जे की तुमचं ऑन ऑफचं बटन तुम्ही याला म्हणू शकता. त्यानंतर हे बटन आहे मित्रांनो तुमची गिअरच्या पोझिशनिंग्सबद्दल. गिअर पोझिशनिंग म्हणजे तुमचं जे की 3 मोड्स आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं इको मोड, त्याच्यानंतर तुमचं नॉर्मल जे की तुमचं मोड, आणि तिसरं म्हणजे तुमचं स्पोर्ट्स मोड. हे 3 मोड्समध्ये तुम्हाला इथून तुम्ही कॅरी करू शकतात बाईकला. त्याच्यानंतर हे जे एक बटन आहे तुमचं एक साऊंडचं बटन आहे मित्रांनो. आपल्याला रिव्होल्ट 400मध्ये तुम्हाला 4 स्पेसिफिक साऊंड भेटत आहे गाडी राईड करताना. आणि हे 4ही साऊंड्स तुम्ही अप्लाय करू शकतात मोबाईलचं तुमचं ॲप्लिकेशन यूज करून. तर 4ही तुम्ही साऊंड्स तुम्ही ठेवू शकतात मोबाईलचे ॲप्लिकेशन यूज करून, तुम्ही त्यांना चेंज करू शकता. आणि सायलेंट करण्यासाठी तुम्ही सेम बटन तुम्ही यूज करा. आणि परत आवाज बंद करण्यासाठी तुम्ही एक सिंगल टॅप तुम्हाला एक बटन आहे मित्रांनो. त्यानंतर जर आपण पाहिलं लेफ्ट हँड साईडला, तर लेफ्ट हँड साईडला तुम्हाला इकडं जर बघितलं तर तुम्हाला इकडं अप्पर डिपरचं लाईट सेटअप करण्यासाठी तुम्हाला बटन भेटतं. त्यानंतर तुम्हाला इंडिकेटरसाठी बटन आणि तुमचा हॉर्न, एक लाऊड हॉर्न तुम्हाला भेटतोय मित्रांनो. त्याच्यानंतर जर तुम्ही इथं पाहिलं मिडलला तुम्हाला एक पॉवर बटन आहे.
जर तुमच्याकडे की सध्या अवेलेबल नाही आहे 5 मिनिटासाठी तुम्ही जो हा मधला जो टाईम आहे त्याच्यात तुम्ही याच्याने गाडी ऑन ऑफ करू शकता. त्यासाठी हे तुमचं बटन आहे, पॉवर बटन, जे की तुम्हाला यूज करण्यासाठी एकदम फिजिबल आहे मित्रांनो, कुठेही बाहेर असणार त्या टायमाला. आणि जर तुमच्याकडनं की नसेल किंवा तुम्ही घरी विसरला असाल तर तुम्ही हे सगळे फंक्शनिंग तुमच्या मोबाईलमधून सुद्धा ऑपरेट करू शकता. जे की तुमचं माय रिवॉल्ट ॲप आहे त्याच्यावर या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑपरेट करू शकतात. यामुळे एक प्लस ॲड ऑन गोष्ट तुम्हाला भेटून जाते जेव्हा तुम्ही रिवॉल्टची बाईक तुम्ही यूज करत असणार. या छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो जे तुम्हाला खूप जास्त फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करून देतात बाईक राईड करताना. जर आता आपण बोललो रिअर प्रोफाईल तुमचं RV400चं रिअर प्रोफाईल तुम्ही बघू शकता, खूप तुम्हाला चांगलं म्हणजे स्पोर्टी लुक तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल याच्यात कॅरी केलं मित्रांनो. फ्रंट बघा, साईड बघा, रिअर बघा, तुम्हाला खूप चांगली दिसते बाईक बघताना. रिअर याच्यात सगळ्यात पहिले जर बोललो तुमचं टायर सेक्शन खूप ब्रॉड टायर तुम्हाला भेटला आहे मित्रांनो. 120/80चं तुम्हाला टायर आहे आणि 70चं तुमचं टायर सेक्शन भेटतं मित्रांनो. ब्रॉड टायर तुम्हाला भेटतं, ग्रिप चांगली भेटेल जेव्हा तुम्ही लॉंग रन वगैरे करणार तेव्हा. त्याच्यानंतर हे तुमचं मडगार्ड म्हणू शकता तुम्ही. इकडे तुम्ही रिफ्लेक्टर्स, तुम्हाला इथं नंबर प्लेट, मागे तुम्हाला इंडिकेटर्स भेटतात खूप चांगले पोझिशन्समध्ये आणि खूप चांगल्या शेपमध्ये तुम्हाला इंडिकेटर्स आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता बेल्ट तुम्हाला आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक बाईक येईल त्याला तुम्हाला बेल्ट भेटतोय, त्याच्यामुळे एक म्हणू शकता तुम्ही की जी ड्युरेबिलिटी राहणार आहे तुमची बेल्ट्स वेची, बॅटरी वगैरेची, बॅटरीला तुम्हाला पूर्ण कवर केलं आहे, बेल्ट तुम्हाला प्रॉपर कवरिंगमध्ये, त्याच्यामुळे ड्युरेबिलिटी जी राहणार आहे रिवॉल्टची बाईकची ती एक प्लस पॉईंट तुम्ही नक्कीच धरून चला जर तुम्ही रिवॉल्टची बाईक घेणार असाल तर. त्याच्यानंतर जी तुमचं टायर सेक्शनमध्ये आम्ही बोललो तुम्हाला सेम 240 mm तुम्हाला डिस्प्लेट भेटते. त्याच्यानंतर ॲडविकचे तुम्हाला कॅलिबर्स वगैरे भेटतात. सस्पेन्शन आम्ही तुम्हाला सांगितलं. साईड गार्ड तुम्हाला चांगला भेटतं मित्रांनो. पॅडल्स वगैरे, फूट पॅडल्स. सेंटर स्टँड तुम्हाला नाही आहे पण तुम्हाला साईड स्टँड भेटतंय. म्हणू शकतो तुम्ही साईड स्टँड. तुमची जी ग्राउंड क्लिअरन्स आहे तुमची बाईकची 225 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे आणि खूप चांगलं ग्राउंड क्लिअरन्स आहे मित्रांनो. आणि गाडीचं पूर्ण वेट तुमचं 108 kg आहे, त्यामुळे आरामात तुम्ही गाडी कुठेही राईड करू शकतात. इलेक्ट्रिक व्हेकल आहे त्यामुळे तुम्हाला बॅटरी वगैरेची माहिती आता आम्ही देऊच, पण त्याच्या संदर्भात जर बोललो आपण फक्त की लुक वगैरे फिट अँड फिनिश खूप चांगला आहे तुमचा. रिवॉल्ट RV400चा फिट फिनिश तुमची बाईक दिसताना खूप चांगले दिसते. तर आता बोलूया आपली बॅटरी वगैरेबद्दल प्रॉपर कन्क्लुजनबद्दल. तर आता आपण बोललो तुमचं RV400च्या एक प्रॉपर कन्क्लुजनबद्दल. तुम्हाला आम्ही सगळी माहिती दिलीच मित्रांनो की लुक वगैरेमध्ये तुम्हाला बाईक ड्युरेबल बाईक आहे मित्रांनो. लुक तुम्हाला खूप चांगला भेटतो, स्पोर्टी लुक तुम्हाला भेटतो. गाडीचे जे सगळे फंक्शन्स आहे मित्रांनो मोस्टली आपण यूज करू शकतो, जे की तुमचं माय रिवॉल्ट एक ॲप आहे त्याच्यावरनं गाडी तुम्ही ऑन करू शकतात, ऑफ करू शकतात. बाकीचे छोट्या छोट्या गोष्टी आम्ही की तुम्हाला दाखवली. इलेक्ट्रिक बाईकमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी असणं म्हणजे तुमच्यासाठी खूप एक चांगले ॲड ऑन होऊ शकतं जेव्हा तुम्ही बाईक घेणार तेव्हा. त्याच्यानंतर जी की तुमची बॅटरी भेटते ती तुमची 3.2 kWची तुम्हाला बॅटरी मित्रांनो. आणि ही तुमची रिप्लेसेबल बॅटरी मित्रांनो. म्हणजे तुम्ही म्हणू शकता जेव्हाही तुमची बॅटरी तुम्हाला चार्ज करायची असेल एक तुम्हाला सॉकेट इथं भेटते, त्या सॉकेटने सुद्धा तुम्ही चार्ज करू शकता. किंवा बॅटरी तुम्ही काढून इथं तुम्हाला बॅटरी मित्रांनो ती बॅटरी तुम्ही काढून तुमचं जे की तुम्हाला गाडी परचेस करताना एक ॲडॅप्टर भेटणार आहे त्या ॲडॅप्टरच्या मदतीने तुम्ही बॅटरी चार्ज करू शकता. त्यामुळे एक ॲड ऑन गोष्ट होऊन जाते. जर समजा तुम्ही 2 बॅटरी वगैरे तुमच्याकडे असतील, एक बॅटरी तुमची बंद झाली दुसरी तुम्ही चार्ज करून लगेच यूज करू शकतात. या गोष्टीत अजूनही म्हणू शकता तुम्ही जे मोपेड्स वगैरे आता ही इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये त्या कुठं ना कुठं कमी पडतात. आणि इलेक्ट्रिक बाईकमध्ये रिवॉल्टने ह्या गोष्टी आणलेल्या आहेत जे की तुमचं खूप चांगली गोष्ट आहे. रिवॉल्ट सगळ्यात पहिली इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये बाईक आणणारी किंवा व्हेकल आणणारी कंपनी होती. त्यामुळे ड्युरेबिलिटी म्हणा तुमचं एक परफॉर्मन्स भेटणं तुम्हाला खूप चांगलं परफॉर्मन्स भेटणार आहे बाईकचं एवढं तर नक्की आहे. त्याच्यानंतर जर बोललो आपण जे ते 3 मोड्स तुम्हाला भेटणार आहे इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोड. इकोमध्ये तुमची कंपनी क्लेम आहे मित्रांनो 150 km 100% बॅटरी चार्जमध्ये. तुमचं जे नॉर्मल मोड आहे त्याच्यात तुम्ही म्हणू शकता 120 km आणि जे तुमचं स्पोर्ट्स मोड आहे त्याच्यात तुम्ही 100 km तुम्ही किलोमीटर रन क्लेम करते कंपनी. बॅटरी चार्ज करण्यासाठी तुम्हाला 0 to 75% चार्ज व्हायला तुम्हाला 2.5 ते 3 तास लागतात आणि पूर्ण बॅटरी चार्ज व्हायला तुम्हाला 3.5 ते 4 तास एवढा टायमिंग लागतो मित्रांनो. त्यामुळे म्हणू शकतो तुम्ही 4 तासात तुमची 100% बॅटरी चार्ज होते आणि तुम्ही बाईक यूज करू शकता. 3 मोड्सबद्दल आम्ही तुम्हाला माहिती दिली. गाडीचं वर्डिक्ट एवढंच आहे की तुम्ही बाईक जर तुम्हाला घ्यायची असेल इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये ऑन रोड प्राइसिंग याची धुळे सिटीसाठी जाते तुमची 1,75,000. मित्रांनो धुळे शहरात तुमचं रिवॉल्टचं शोरूम ओपन झालं आहे. तुम्ही जे अरिहंत EV मोबिलिटी म्हणून तुमचं शोरूम आहे जे तुम्हाला रिवॉल्टच्या सगळ्या बाईक्स तुम्हाला इथं भेटणार आहे. हे शोरूम तुम्हाला भेटणार आहे रेसिडेन्सी हॉटेलजवळ कैलासवासी वालचंद बापूजी शिंदे हॉटेल समोर तुम्हाला हे शोरूम भेटेल मित्रांनो. इथं तुम्ही येऊ शकतात, भेट देऊ शकतात. रिवॉल्टच्या सगळ्या बाईक्स तुम्हाला इथं अवेलेबल आहे. बाईकचे टेस्ट राईड तुम्ही घेऊ शकतात, तुम्ही सगळे टेक्निकल स्पेसिफिकेशन इथे विचारू शकतात आणि तुम्ही फोन करून सुद्धा जी माहिती हवी आहे ती माहिती तुम्ही इथे विचारू शकतात. तर मित्रांनो हा होता एक डिटेल रिव्ह्यू
तुमचा RV400चा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करून द्या आणि मित्रांनो आम्हाला सपोर्ट करत राहा, जेणेकरून असे नवीन नवीन कंटेंट आम्ही तुमच्यासाठी आणत राहू. तर भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या परिवाराची. धन्यवाद. जय महाराष्ट्र.